उपस्थित आहेत मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. उदयजी पदे सर आणि प्रशांतजी जोशी सर या सर आपलं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीने आपलं सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. बघा जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल तिथे टाइमर मात्र ऑन केला जाईल. तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही टाइम सांगत राहू. ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तशा सूचना करतील. तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. आणि जे रूल्स आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी खऱ्या अर्थानं लावतोय ते बॅटिंग करणारी टीम ज्यावेळी एखादा फलंदाज बाद होतोय तो 30 सर्कलच्या बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्हाला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जायचं आहे. असं घडलं नाही तर मात्र आयोजक सांगतील ती पेनल्टी मात्र तुम्हाला असेल. कारण की आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला तसे रूल्स लावतोय त्याच्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील असेल. नाहीतर मग असं होईल फिल्डिंग करणारी टीम त्या ठिकाणी बरोबर अगदी टाइम मध्ये षटक कंप्लीट करेल परंतु इथे विकेट आल्यानंतर फलंदाज तो उशीर करतील मग तिथेच येऊ. प्रशांतजी जोशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही सन्मान या ठिकाणी केले जाते. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो सुंदर जर्सीस वाकर्स 11 या संघाला आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहतो आमचे गुंडेरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. ओ पहिलाच बॉल कट केलाय बॉलला सरळ पाठवलाय सीमा पार पहिल्याच बॉल वरती आलाय जेडीच्या बाट मधून चौकार. ओ पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता फटका मिस टायमिंग. ओ फिल्डर पोहोचले होते ऑलमोस्ट परंतु अगदी त्यांच्यापासून दूर होता. मोठा चेस होता फिल्डर साठी देखील आपण पाहताय. धावा मिळाल्या तर दोन धावांना आपण पाहताय. धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 6. पहिल्या बॉलवरती चौकार आला जेडीच्या बाट मधून आणि लगेच सेकंड बॉलवरती आपण पाहताय दुहेरी धाव आली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट सेट करायचं आहे ते मात्र बार्ने टीमला. सलामीचे दोन्ही एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. ओ लोवर फुल टॉस बॉल जागा बनवले स्ट्रोक साठी. बॉल सरळ पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे इनफिल्डच्या वरून आलाय. आणखीन एक जेडीचा वार आणखीन एक चौकार. या दरम्यान संतोषजी दलवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांचं पण मान सन्मानापणे करणार तर धर्माप्पा सिल्के यांना विनंती करतो या संतोषजी दलवी सर यांचं आपण स्वागत या ठिकाणी करूया. गेले कित्येक वर्ष आपण पाहताय जेडी क्रिकेट खेळतात. जगदीश आणि त्याचा भरपूर अंदाज आहे. नंदू लोंगले यांच्याकडून जगदीश यांच्या षटक्या हॅट्रिकला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्टार्ट मिळाला. अगदी आपण पाहताना फ्लाइंग स्टार्ट बार्ने टीमला मिळाला. 10 धावा धावफलकावरती. ओ पाठीमागे बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला. पंच सांगतायत 4 आणखीन एक चौकार. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 14 वरती. या षटकातील 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 14 धावा ज्या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. पोशीर टीमच्या विरोधामध्ये आपल्याला बार्ने टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतीये. काही जबरदस्त खऱ्या अर्थानं पहिल्याच ओव्हरमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जेडीचा जगदीश जुले ऑन स्ट्राईक. हो यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे अपील करतायत दाद मागतायत बाईट साठी. पंच सांगतायत की हा फेअर डिलिव्हरी आहे परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं. तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहता चेक करतील शहानिशा करतील हा डिसिजन आणि त्याच्यानंतर मात्र योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. केटीसी लाईव्हची
मनोहरजी डोले यांच्याकडून बारणे टीमच्या कोणत्याही फलंदाजानं 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज. मनोहरजी डोले यांच्याकडून आपण पाहता कॅश प्राइज आलंय बारणे टीम साठी. सलगच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बघा 12वा प्रतिनिधी आपण काही बोलू नका, फक्त पहा, कारण की आपण चेक करतोय. डिसिजन पेंडिंग आहे, चेक केला जातोय. टेक्निकल रूम मधून आपण पाहताय चेक केला जातोय. थोडासा क्लोज आहे आणि त्याचमुळे थोडासा अधिकचा वेळ आपण या ठिकाणी घेतोय. केटीसी लाईव्ह गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी या वाहिनीनं नेहमीच दिली आहे. अजिंक्य पवार आणि त्यांचे संपूर्ण सहकारी भरपूर मेहनत घेतात आपल्या वाहिनीसाठी. सुरुवात तर चांगली झाली आहे बारणे टीमची. अगदी आपण पाहताय सुरुवातीच्या षटकामध्ये जर पाहिलं तर मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. जितेश यांच्यावरती मात्र आक्रमण चढवलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आला. इतका जबरदस्त खऱ्या अर्थानं ऑब्झर्वेशन पाहायला मिळालं ना जगदीश यांचं, की बरोबर माहिती होतं की थोडासा बाहेर गेला आणि अगदी तंतोतंत हा डिसिजन होता आणि त्याच वेळी मात्र इतका उशीर या डिसिजन साठी आपण घेतला, परंतु योग्य डिसिजन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं. आमच्या तिसऱ्या पंचांचं देखील कौतुक. भगवान दळवी तिसऱ्या पंचांचं काम पाहतात. यावेळी ऑन साईडला हा फटका अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी सूरज, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. तोपर्यंत एक योगेश धाव. सर, आपण एक 3 पाहुण्यांना या ठिकाणी आपण बोलून घेऊया. बालारामजी दलवी, विष्णुदादा वैखरे, महेशदादा वैखरे या मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 16 वरती. जितेश च हे षटक आपण पाहताय, P1 चं षटक. सोळा धावा धाव फलकावरती येत पहिलं षटक चालू आहे. हो यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहता हलक्या हाताने खेळलाय आणि तोपर्यंत धाव मिळतीये ती मात्र फक्त सिंगल. बॉल पडल्यानंतर खऱ्या अर्थाने ती अपेक्षाच नव्हती. बरोबर आतमध्ये आला आणि हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना अगदी त्यांना माहिती आहे मिड ऑफ मध्ये फिल्डर नाही आहेत, लॉंग ऑफ मध्ये अगदी सेफ हँडनं मात्र पुढे पुश करत असताना धाव मिळाली. ती सिंगल. सिंगलनं धाव फलकात जाऊन पोहोचलाय ते मात्र 17 वरती. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती आल्यात बारणे टीमच्या आपण पाहताय 17. मोरिया 11 बारणे आज संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय पोशीर. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. संदीप दादा खांबाळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत आणि विशेष त्यांचा आभार व्यक्त करूया, कारण की आता त्यांच्याकडून आपण पाहताय भोजनाची व्यवस्था. सगळ्यांना खऱ्या अर्थानं आता भोजनाची आवश्यकता आहे आणि ते घेऊन आलेत, त्याच्यामुळे त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जरूर योगेश दादा क्रिकेटवरती अत्यंत प्रेम आहे, कारण एक चांगले जुनी जाणते आपण पाहतो वरिष्ठ गोलंदाज आहेत ते, माजी गोलंदाज आहेत संदीप दादा आणि त्यांनाही क्रिकेटवरती आपण पाहतो भरपूरसा अभ्यास आहे. 5 मिनिटे कंप्लीट झालीत बरोबर एक षटक समाप्तीनंतर. त्याच्यामुळे आता आम्ही वेळोवेळी तर टायमिंग तुम्हाला सांगू, मग आता टाइम किती घ्यायचा ते तुमच्यावरती आहे, पण आम्ही बरोबर 25 मिनिटांमध्येच पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त करणार आहोत. जर तुमचा एक फिल्डर आतमध्ये येईल त्यावेळी तुम्ही विचारू शकत नाही की मात्र हा फिल्डर आतमध्ये का आला, कारण की आम्ही दलवी या ठिकाणी बॉल उपस्थित झाले, त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यायचे. बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदरच ज्या काही नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेत, त्याच्यामुळे तेच नियम या स्पर्धेमध्ये कंपल्सरी राहतील.
शेवटच्या या रात्रीपर्यंत. दरम्यान 7X लाईव्ह इव्हेंटचे माननीय संतोषजी संदेशजी शेलके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. काय फटका खेळलाय यावेळी. अगदी आपण पाहताना हनुमंत होते. जबरदस्त फटका. धावा 4 मिळाल्यात. चौकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 21 धावा धाव फलकावरती. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती प्रणयला सेकंड ओव्हर मध्ये. ओ यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप ठेवायचा होता परंतु जास्तच बाहेर निघाला आणि इथून पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय 22 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाहीये. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. ओ गोलंदाजानं चुकी केली आहे आणि पंचांनी सरळ नो बॉल घोषित केलाय. नो बॉल आलाय आणि या नो बॉलची आणखीन एक धाव फलकावरती ऍड होतीये. धाव फलक जाऊन पोहोचले 23 वरती. अगोदरच अगदी जर पाहायला गेलं तर वेगानं धाबा येतात त्या बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 बार्ने टीम साठी आणि इथून धावा बचाव करावा लागेल पोशीर टीमला. परंतु जर पाहायला गेलं तर पोशीर टीमच्या गोलंदाजानं आता इथे चुकी केली. फ्रीचा बॉल गोलंदाज प्रणयचा. तो देखील फुल टॉस. मिस टायमिंग हवेत पकडले कॅच. फ्रीचा बॉल आहे. फिल्डर कदाचित थोडे विसरले होते. विसर पडला होता कारण की मैदानाच्या आतमध्ये फ्लो मध्ये असतो या सर्व गोष्टींचा विसर पडतो आणि विकेट देखील हवी आहे. त्याच्यामुळे विकेट आल्यानंतर थोडीशी नजर देखील आपण पाहताय विकेट वरतीच होती. एक धाव आली आहे. एका धावानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल. हो हलक्या हातानं स्केअर केला. एक्स्ट्रा कव्हर मधून काढला. डीप मध्ये बॉल चाललाय. एक कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. गुड रनिंग बिटवीन विकेट. हे नेहमी पाहायला मिळतं खऱ्या अर्थानं मोरिया 11 बार्ने टीम कडून. हे ज्यावेळी 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात ना वय वर्ष अगदी आपण पाहताय 40 कंप्लीट आहेत तरी देखील इतक्या जबरदस्त पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतात ना. चांगलं दोघांमध्ये बॉन्डिंग आहे आणि त्याचमुळे मात्र आपल्या गावाचं क्रिकेट खेळत असताना आपल्या गावाला नेहमी खऱ्या अर्थानं त्यांनी चांगलं क्रिकेट आणि चांगलं नाव देखील आपण पाहताय या दोन्ही खेळाडूंना ठेवलं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 26. ओ यावेळी काय फटका केलाय नजाकत भरा. बॉल सरळ जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. ओ यावेळी मिस टायमिंग हवे डाऊन दी बॉल. ओ पकडले कॅच. यावेळी सेलिब्रेशन करू शकता कारण की इथे मात्र मिळाली आहे ती विकेट मोरिया 11 बार्ने टीमची. फलंदाज बाद होतील. विकेट आली. विकेट आली. जेडी बाद झालाय. जेडी इथून अगदी आपण पाहताय परतताना पाहायला मिळेल परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय हितेश ढोलेला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होता. विकेट आली जेडीची परंतु स्टार्ट चांगला मिळून दिला जेडीनं. अगदी सुरुवात आपल्या टीमला नेहमीप्रमाणे अगदी आपण पाहताना ती फ्लाइंग सुरुवात तो फ्लाइंग स्टार्ट अगदी मिळवून दिला आणि त्याच्यानंतर तो मैदानाच्या बाहेर आला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय हितेश ढोलेला ज्यानं खऱ्या अर्थानं या वर्षाच्या हंगामामध्ये प्रभावित केलंय आपल्या खेळाच्या प्रदर्शनानं. जबरदस्त खेळला हितेश ढोले या वर्षाच्या हंगामामध्ये. मग अगदी डेच्या स्पर्धा असतील किंवा रजनी स्पर्धा असतील जबरदस्त बॉलिंग आणि जबरदस्त बॅटिंग ती मात्र हितेश ढोलेची पाहायला मिळाली आहे. हो यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये तोपर्यंत धाव मिळाली ती अगदी आपण पाहताय सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचलाय मोरिया 11 बार्ने टीमचं. 1-31. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट केल्यात त्या पोशीर टीमनं.
माननीय रवींद्रदादा खंबाले आणि त्यांच्या सोबत आपण पाहतो महेशजी दलवी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं. दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. चला तिसऱ्या ओव्हरला इथून सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्क होते. आपण पाहताय गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्क वरती आलेत. तीनही षटकांमध्ये 3 नवीन गोलंदाज पोशीर टीम कडनं पाहायला मिळालेत. 31 धावा धाव फलकावरती 2 ओव्हर मध्ये आलात. हितेश ढोले ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक वरती हनुमान. यावेळी अगदी आपण पाहताय कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा आली आहे. एक्स्ट्राच्या साह्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 32. 32 धावा धाव फलकावरती. विकेट 1 आली आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईड आला. पहिल्या 17 मध्ये टार्गेट सेट कर दिए मोरिया 11 बारने टीम. आतापर्यंत 32 धावा त्यांना मात्र बनवलात, त्या मात्र 2 ओव्हर मध्ये. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल वाईड आला. हो अगदी आपण पाहता डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला, तिथून आली ती मात्र सिंगल. आणखीन एक सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 33. 33 धावा धाव फलकावरती आहेत. विशालनं मात्र पहिला व्हाईट बॉल टाकल्यानंतर अगदी लगेच दुसरा बॉल त्याच्यावरती मात्र सिंगल पाहायला मिळाली आहे. मंदार राणे अगदी आपण पाहतोय प्रत्येक बॉल वरती ते कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण की बराचसा एक्सपिरियन्स आहे आणि अगदी क्रिकेटला जवळून पाहतात. ऑफिशियल आहेत, अंपायर आहेत. हो इथून देखील आपण पाहता व्हाईट बॉल आला. इथून जर पाहायला गेलं तर गोलंदाजाचा प्लॅन अगदी आपल्याला पाहायला मिळतोय ना, की आउट साइड ऑफ स्टंप म्हणजे अगदी फलंदाजांपासून थोडेसे दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु इथे दूर ठेवत असताना अगदी व्हाईट बॉलच पाहायला मिळतात. 34 धावा धाव फलकावर आलात. आतापर्यंत एकच बॉल फेकलाय, 2 व्हाईट बॉल फेकलेत गोलंदाज विशालनं. समोर आपण पाहताय हनुमान जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मोरिया 11 बारने टीम कडून. कट केला. शॉर्ट मॅन आहे त्या ठिकाणी, रनआउटची संधी मिळली आहे. ओ गोलंदाजानं चुकी केली आहे, कलेक्शनच केलं नाहीये. बॉल हातामध्ये आलाच नाहीये. तो आला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथे आपण पाहताय सिंगल धाव ती कंप्लीट झाली आहे. या दरम्यान आपण पाहतो चोरलेवरून एक अष्टपैलू खेळाडू मिलिंद भुंडरे आणि त्याच्यासोबत सुजित जिधुले यांचं आगमन झालं. मी विनंती करतो सर्व खेळाडूंना आणि आमचे सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मनोहरजी ढोले साहेबांकडनं पहा कॅश प्राइज आलंय. सलगच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते देखील आमच्या पर्यंत पोहोचलंय. हा एका षटकारासाठी देखील 500. कोणत्याही फलंदाजानं एक षटकार जरी मारला, हा मनोहरजी ढोले यांच्याकडून आपण पाहता. हो शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पुल केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चाललाय बॉल, काऊ कॉर्नरला फिल्डर फंबल झाले. एकचा दुसऱ्या धावेमध्ये अगदी आपण पाहताय लगेच मात्र प्रयत्न केला आणि ती दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचले 37. 37 धावा धावफलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहायला गेलं तर मात्र 74 इथून आपण पाहताय मोरिया 11 बारने. वैभवजी दलवी आणि रमेशजी धुले जे सावळ्यावरून खऱ्या अर्थानं आपण पाहता या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती या. आपलं देखील आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. या दरम्यान पाहतो नंदूदादा लोंगले हे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी दादाला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. बॉल किती झालेत बघ, बॉल चेक कर. 4 बॉल झालेत आणि धावा धाव फलकावरती 37. हितेश ढोले देखील बाद झालाय.
अगदी आपण पाहताय जेडी बाद झाल्यानंतर आता हितेश ढोले देखील मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर आला आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय भास्कर धुलेला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. 12वा प्रतिनिधी पहा किती अलर्ट आहेत. लगेच त्यांनी इकडनं अगदी कान मंत्रच दिलेत. हो यावेळी लोअर फुल टॉस केअर केलाय. कव्हर मधून बॉल लागलाय. डीप मध्ये चाललाय. फिल्डर आहे तो चुकी झाली आहे. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. बैलकिल दाबा 4 चौकार. चला चला टाइमाकडे पहा. कारण की बरोबर आता तुम्ही हे षटक अजून संपले नाहीये तरी देखील 15 मिनिटं घेतलेत. मग तुम्ही हे देखील म्हणत असाल की बॉल बाहेर जातो फलंदाज बाद होतो त्यावेळी आम्ही टायमर स्टॉप करतो. ज्यावेळी गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल येईल त्याच वेळी ऑन करतो. हो पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघाला. आणखीन एक वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 42. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मंदार राणे यांनी फिल्डिंग प्लेसमेंट इतकी चेंज केली आहे. पहिले मिड ऑन मध्ये त्यानंतर मिड ऑफ मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर आता मात्र डायरेक्ट एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. ओ अपील पंचांकडे लाऊड अपील केली जाते. रनआउटची संधी. ओ पुन्हा एकदा ती चुकी. तेच चित्र आणि इथून पंच सांगतायत की लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकामध्ये ऍड झाली आहे. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलाय. ते मात्र 43 धावा धावफलकावरती 16 मिनिटं घेतलीत 3 ओव्हरसाठी. म्हणजे आता बरोबर तुम्हाला 4 मिनिटांच्या आतमध्ये षटक समाप्त करायचंय. प्रत्येक वेळी आम्ही टायमिंग सांगतोय. आयोजक आमच्या पाठीच लागलेत त्याच्यामुळे आम्हाला देखील तुमच्या पाठी लागणं फार गरजेचं आहे. नाही इथून वॉच स्टॉप झालाय कारण तुमचा ड्रिंक ब्रेक असेल. इथून जो घडी आहे आम्ही बंद या ठिकाणी ठेवले. पाणी घेऊन जा लगेच. चला 12वा प्रतिनिधी आपण पाणी घेऊन चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा धावफलकावरती आल्यात. मोरिया 11 बार्ने टीमच्या विकेट्स आल्यात त्या 2. नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच असेल चोरावले आणि त्यांच्या विरोधामध्ये कशेळे. दोनही टीमचे कर्णधार आपल्याला बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चोरावले आणि त्यांच्या विरोधामध्ये कशेळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहा. धावसंख्या जाऊन पोहोचले 43. सर्व टीम साठी नियम हे सारखे असणार आहेत कारण की आयोजकांसाठी सर्व टीम्स या अगदी जवळच्या आहेत. मग कोणी जवळची आणि कोणी लांबची नाहीये. प्रत्येक या आमदार चषकामध्ये खेळणारी टीम ही खऱ्या अर्थानं आयोजकांचीच आहे. त्याच्यामुळे प्रत्येकासाठी नियम हे सारखेच असणार आहेत. इतकं छान सुंदर देखणं आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रोशनजी दलवी आणि तदनंतर जय हनुमान मित्रमंडळ वाकस यांच्या विद्यमानानं खऱ्या अर्थानं सुरू असलेली ही स्पर्धा आपण पाहताय. अर्थातच आमदार चषक 2026 आमदार साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. इतकं छान आयोजन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते वाकसकरांचं आणि आमच्या आदरणीय रोशनजी दलवी साहेबांचं. चला 4 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आहे. अन्यथा तुमचा एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. चोरावले टीमचे कर्णधार तर रेडी झालेत अगदी वेळेच्या अगोदर. आउटसाइड ऑफ स्टंप परंतु पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची दाब आली आहे. एक्स्ट्राच्या दाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 44.
मोरिया 11 बार्ने टीमचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. हनुमान 5 बॉल मध्ये 7 वरती बॅटिंग करतात आणि भास्कर 2 मध्ये 4. भास्कर ऑन स्ट्राईक. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. दर्शन यावेळी फटका लॉब केलाय. वाडिस लॉंगॉनला फिल्डर पकडली एक कॅच. आणखीन एक धक्का. तिसरा आद्रा मिळतोय मोरिया 11 बार्ने टीमला. फलंदाज बाद होईल भास्कर. चांगला बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय. गोलंदाज दर्शन यांचा पहिला वाईट आला आणि त्याच्यानंतर बरोबर अगदी आपण पाहताय ती विकेट्सच त्यांनी घेतली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका. ताकदीचा वापर. बॉल हवाई सफर परंतु अंतरच कापू शकले नाहीयेत. बरोबर डीप मिड विकेटला पकडला. आणखीन एक झेल. आणखीन एक विकेट मिळतीये मोरिया 11 बार्ने टीमची. चौथा आद्रा आता बार्ने टीमला. हॅट्रिक हॅट्रिक बॉल आहे आणि हॅट्रिक घेतल्यानंतर दुर्वास कांबरे झाला बॉल. दुर्वास कांबरे आणि कपिल यांच्याकडून खऱ्या अर्थानं आपण पाहताय कॅश प्राइज होतं. इथे जर का तिसरी विकेट आली असती तर गोलंदाजासाठी आणि आता विकेट आली तरी देखील 500 गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. आता खऱ्या अर्थानं कॅश प्राइज लागलं देखील जाईल कारण की ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये संपूर्ण पोशीर संघ होता त्या विकेट्स महत्वाच्या मिळाल्यात आणि गोलंदाज दर्शननं खऱ्या अर्थानं ते काम केलंय. जबरदस्त कामगिरी केली आहे दर्शननं. ओ इथे खराब बॉल. प्रशंसा केल्यानंतर लगेच मात्र चुकी केली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे नो वरती आलाय. हा चौकार. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करत होता दर्शन परंतु एक चुकी आता त्यानं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. फ्रीटचा बॉल समोर आपण पाहता हनुमान ज्याला स्ट्राईक मिळाली आहे. समोर लॉप केला. वाडिस लॉंग ऑफ. फेकी पहा किती अचूक आहे. बरोबर सॅकिंग एंड वरती मंदार राणे यांच्या हातामध्ये मिळाली ती मात्र सिंगल धाव फलक जाऊन पोहोचले. 51 51 धावा. अर्धशतक कंप्लीट झालाय ते मोरिया 11 बार्ने टीमचं. 51 धावा धाव फलकावरती. विकेट 4 आल्या. चौथं षटक प्रगती पथावरती. आतापर्यंत 4 बॉल झालेत या षटकातील. पुन्हा एकदा खराब बॉल. पंचांनी नो दिलाय आणि आता गोलंदाज देखील इथून मात्र बाद होईल. तर गोलंदाज देखील इथून चेंज करावा लागेल. आधीच खऱ्या अर्थानं दुष्काळ होता त्याच्यामध्ये 13वा महिना. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी करत होता दर्शन ज्यानं 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या परंतु इथे खराब कामगिरी केली आहे. 2 विमर त्यानं फेकलेत आणि आता त्याला इथून मात्र बाद देखील व्हावं लागेल. नवीन गोलंदाजाचा वापर आता करावा लागेल. कशेले टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. चोरवले टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. कशेले टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे.
या षटकातील शेवटचे 2 बॉल आणि ते 2 बॉल खऱ्या अर्थानं कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज आलाय सूरज गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे 2 बॉल सूरज. ओ कट करायचा होता, डीप मध्ये चाललाय बॉल थर्ड मॅनला, फिल्डर आलेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. नो बॉल. गोलंदाज बाद असतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर नो बॉल देखील असेल आणि पॅनल्टीच्या 2 धाबा देखील असतील. नोची 1, पॅनल्टीच्या 2 आणि या बॉल वरती काहीच आलं नाही त्याच्यामुळे त्या 3च धाबा धाव फलकावरती 8. 2 धावल्या का? ओके, म्हणजे एकंदरीत 5 धाबा या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 धाबा धावफलकामध्ये ऍड झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 58 वरती. 58 धाबा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत ते या षटकातील. 4च बॉल आतापर्यंत झालेत. आता पुन्हा एकदा नवीन गोलंदाजाचा वापर या 2 बॉल साठी. हो, इथे देखील आपण पाहताय चांगला बॉल फुल टॉसच होता परंतु फुल टोल वसूल करता आला नाहीये आणि पंच इथे सांगतात 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव इथून पाहायला मिळतीये. एका धाबानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलंय ते अगदी आपण पाहताय 59. 59 धावा धावफलकावरती आलात. शेवटचा बॉल या षटकातील. हो, इथून पंचांकडे अपील आणि पंच इथे सांगतायत हो फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहेत. बघा ही खेळाडू वृत्ती आहे. पंचांनी आऊट देण्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं आपण पाहताय फलंदाजानं या ठिकाणी आपला स्ट्राईक सोडली. अरुण खऱ्या अर्थानं आपण पाहताय जिथे आपल्याला पाहायला मिळाले आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट केली. 4 ओव्हर कंप्लीट केल्या त्या मात्र पोची टीमनं. चला वेळ करू नका प्लीज. नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तुम्ही 20 मिनिटे बरोबर घेतलेत आणि अगदी तंतोतंत 20 मिनिटे घेतलीत त्याच्यामुळे आता वेळ करू नका प्लीज. शेवटचं षटक असेल. धावसंख्या धावफलकावरती 59 आहे. 59 धावा धावफलकावरती आहेत. विकेट्स 5 आल्यात. मोरिया 11 बार्ने टीमच्या सुरुवात चांगली झाली होती.
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. बात्रंड महिलाचे मालक संतोषजी कावडे जे बकासूरचे ड्रायव्हर आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. 59 धाबा धाव फलक्यावरती आहेत. 59 59 धाबा धाव फलक्यावरती. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती जितेश. हो चांगला बॉल राईज झालाय, बॉल बाउन्स करतोय, पुढे निघालाय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. हा 12वा प्रतिनिधी खऱ्या अर्थानं आपण पाहताना त्यांनी देखील सांगितलं होतं की 2 षटक जर कोणाला द्यायचे असतील ते मात्र जितेशला द्या. आणि जितेश अगदी आपण पाहता शेवटच्या ओव्हरमध्ये तो दुसरं स्पेल कंप्लीट करताना पहिला बॉल त्यांना डॉट बॉल फेकला. पहिला बॉल अगदी आपण पाहताय डॉट बॉल आला. त्याच्यानंतर अगदी आपण पाहायला गेलं तर सेकंड बॉलला लगेच थांबला. कदाचित रनअप मध्ये थोडासा अगदी आपण पाहताय कुठेतरी चुकी झाली आणि तो निर्णय घेतला पाठीमागे जाण्याचा. हो पुढे सरकला, फुल टॉस बनून घेतला, गॅप शोधले, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मधून. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, हनुमनच्या बाट मधून चौकार. चला या ठिकाणी फलंदाज बाद आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस चोरावले आणि त्यांच्या विरोधामध्ये कशेले, दोन्ही टीमचे कर्णधार, चोरावले टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत, कशेले टीमचे कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे आता टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. पहिल्या आयोजकांशी संपर्क साधा, जे काही असेल त्या आयोजकांशी डिस्कस करा आणि त्याच्यानंतर टॉस आपण करू. धावसंख्या अगदी आपण पाहताय 63, 63 धावा धाव फलकावरती आलात. विकेट्स अगदी आपण पाहायला गेलं तर मात्र 6 आल्यात मोरिया 11 बार्नी टीमच्या. गोलंदाज आपण पाहताय जितेश. हो पुन्हा एकदा गॅप शोधली आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढलाय, बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, पुन्हा एकदा सुंदर फटका, धाबा मिळतील 4. इथे आलाय चौकार. चे सदस्य आदरणीय देहूजी दलवी साहेब आणि त्यांच्या समयमध्ये आपण पाहता आदरणीय दगडूजी मोडक साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती या. आपलं आमदार चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. डायरेक्ट हिट झाली आहे परंतु पंच इथे सांगतात यस, फलंदाज बाद. धावसंख्या धावफलक्यामध्ये पाहायला मिळतीये 68, 68 धावा धावफलक्यामध्ये. शेवटचा बॉल जितेशच्या या षटकातील. हो पुन्हा एकदा बागफुटला आले, जागा बनवली आहे, डीप मध्ये चाललाय बॉल, फिल्डर अगदी वेगाने आले, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतोय, सेकंड एंड वरती फेकी झाली आहे आणि इथून फलंदाज बाद. 2च धाबा मिळतील. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोरिया 11 बार्नेट टीमच्या धावा झाल्यात त्या 70. या स्पर्धेतील आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर जो मोरिया 11 बार्ने टीमनं बनवला. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे मोरिया 11 बार्ने टीमनं. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं आपण पाहताना जेडीचं, ज्यानं मात्र सुरुवात चांगली करून दिली
आणि मनोहरजी डोले साहेब यांच्याकडनं आपण पाहताना आपल्या खेळाडूंसाठी पारितोषिक लागले जातात आणि आता मला असं वाटतं विकेटसाठी असेल. लगातार 2 विकेट्स जो कोणी गोलंदाज घेईल त्या गोलंदाजांसाठी मनोहरजी डोले साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला बार्ने टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये चला आणि पोशिरी टीमला विनंती असेल की आपण देखील लगेच मैदानाच्या बाहेर या आणि आपले सलामीचे दोन्ही फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि तोपर्यंत आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. कशेळे आणि त्यांच्या विरोधामध्ये चोरावले दोन्ही टीमचे कर्णधार आपण यायचे टॉस साठी. चला चोरावले टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कशेळे टीमचे कर्णधार चोरावले टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. थँक्यू डीजे. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. आपण लगेच या ठिकाणी टॉस करणार आहोत. या स्पर्धेचे आदरणीय धर्मादादा शेलके यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. धर्मादादा शेलके साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करतोय. नेक्स्ट मॅचचा 70 धावा झाल्यात. 71 धावसंख्येचा पाठलाग करायचे पोशिरी टीमला. नितीनजी धुले आणि अंकुशजी माली साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती या. आपलं देखील आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक आदरणीय रोशनदादा दलवी या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस करतोय आपण नेक्स्ट मॅचचा. कशेळे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय चोरावले. या दोन टीम दरम्यान टॉस मागतील ते म्हणजे कशेळे. हेड इज अ कॉल. इट इज हेड. टॉस जिंकलाय कशेळे टीमनं. आपला डिसिजन काय असेल? बॉलिंग. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलं. मान्यवरांना विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलं. दादा काय सांगाल? आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली आहे. किती धाव संख्येपर्यंत विपक्ष टीमला तुम्ही थांबवणार? 40 ते 45. 30 ओव्हरची मॅच आहे. 40 ते 45 धावसंख्येपर्यंत थांबवण्याचं बोलताय. परंतु कोणते गोलंदाज आहेत? आता कशेले टीमकडे बरेचसे गोलंदाज आहेत, परंतु आता कोणते असे गोलंदाज आहेत की मात्र या 40 ते 45 धावसंख्येपर्यंत थांबवण्याचं ती ताकद खऱ्या अर्थानं तुम्हाला देतील? सगळेच गोलंदाज चांगले आहेत. आज सगळेच गोलंदाज चांगलेत, परंतु आणखीन एक प्रश्न जरूर तुमच्यासाठी असेल. रोशनदादा दलवी आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांनी केलेले हे आयोजन खऱ्या अर्थानं कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार चषकाचं आयोजन केलंय. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. नक्कीच आपण पाहता हे होते कशेले टीमचे कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधा. चोरवले टीमचे कर्णधार आमच्या समयमध्ये जोडले गेलेत. दादा टॉस आपण खऱ्या अर्थानं पराभूत झालात. तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? आम्ही 50 ते 60 धावा परत. 50 ते 60 आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की आपल्या टीमकडे देखील बरेचसे चांगले आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि असे कोणते फलंदाज आहेत की मात्र त्यांच्याकडून तुम्ही आता अपेक्षा ठेवताय? फलंदाज तर आहेत 4 ते 5 जण पॉवरफुल. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ही कितवी रजनी स्पर्धा तुम्ही खेळताय? दुसरी रजनी स्पर्धा. परंतु आमदार चषकाबद्दल काय सांगाल? आयोजन छान आहे, मस्त आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. एकाहत्तर धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो खऱ्या अर्थानं आपण पाहताय पोशिरी टीमला. परंतु पोशिरी टीमकडे देखील पाहिलं ना तर अगदी मोठी बॅटिंग लाईनअप आहे. म्हणजे अगदी 9व्या 10व्या क्रमांकाचा फलंदाज देखील मोठे फटके मारू शकतो. परंतु आता ते फटके मारावे लागतील, कारण की समोर गोलंदाजी देखील मोरिया 11 बार्ने टीमची तेवढाच सक्तीची आहे. आणि त्यांनी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 17 धावा बनवल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंत मोरिया 11 बार्ने टीमनं बनवली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय हितेश ढोलेला जो पहिलं षटक घेऊन आलाय.
आपल्या मोरिया 11 बार्नेट टीम कडून. समोर आपण पाहताय सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज मंदार राणे आणि नॉस्ट्राईक एंड वरती आपण पाहताय फलंदाज निखिल राणे. मंदार राणे आणि निखिल राणे, राणे बंधू मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी 71चा पाठलाग करायला. व पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला. बरोबर जर पाहायला गेलं तर अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम फिल्डिंग झाली आहे, धाव मिळणार नाहीये. पहिला डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश ढोले चांगला गोलंदाज आहे मोरिया 11 बार्नेट टीमचा, आणि तो खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर नेहमी आपल्या टीमला गोलंदाजी मधून अगदी चांगला स्टार्ट मिळवून देत असतो. तोच गोलंदाजी मार्क होती. पहिला बॉल त्यानं मात्र निर्धाव फेकला. ओ पडल्यानंतर आतमध्ये आला. काय जबरदस्त बॉल इथून पाहायला मिळाला हितेश ढोलेचा. परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं मंदार राणे यांना खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती आक्षेप घेतला. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेतलाय मंदार राणे यांनी. कशेले गावचे लेजंड खेळाडू मारुतीजी शेलके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. नो बॉल आणि गोलंदाज आता इथे बाद होईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करूच शकणार नाही. आता पेनल्टीच्या 2 धावा, नो ची 1, जे एकंदरीत धावा येतील त्या 3. नो बॉल दिल्यानंतर फ्री हिटच. 12 प्रतिनिधी इतकं डोल्यामध्ये तेल घालून खऱ्या अर्थानं बसलेत ना की प्रत्येक बॉल वरती खऱ्या अर्थानं डिस्कशन करतायत. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहता हे षटक कंप्लीट करतील. भूषण गोलंदाजी मार्क वरती आपण पाहणार आहात. भूषण गोलंदाजी मार्क वरती धावा आल्या. धाव फलकावरती आता 3. मंदार राणे स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. नंदू शेड यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत त्यांचं आमदार चषकामध्ये. प्रत्येक विकेट साठी साईनाथजी मुने यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि मनोहरजी डोले यांच्याकडून देखील 500. ओ यावेळी ड्राईव्ह केला. फटका तर चांगला आहे. जेडीच्या डोक्यावरून बॉल चालला. 1 बाउन्स चौकारासाठी. नावानं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आदरणीय सामाजिक कार्यकर्ते रोशनजी दलवी साहेब आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकस
आयोजित आमदार चषकाची दमदार स्पर्धा वाकदच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त असं आयोजन आपण पाहताय आणि नेहमी खऱ्या अर्थानं वाकसकरांच्या आयोजनाचं कौतुक भरभरून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तिसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहताय. धावफलक जर पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलाय 7 धावा धावफलकावरती. भूषण गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिलं षटक चालू आहे. समोर आपण पाहताय मंदार राणे सॅकिंग एंडवरती लेफ्टी बॅटर मंदार राणे सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. व शॉर्ट बॉल पाठवलाय बॉलला लॉंग लेग मध्ये सीमा पार. धाबा 6 षटकार. काय जबरदस्त फुटवर्क देखील जबरदस्त आहे या फलंदाजाचा आणि अगदी आपण पाहताना बाट स्विंग देखील कडक आहे. चौकार आलाय मंदार राणे यांच्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मंदार राणेची. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक चालू आहे आणि 17 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. फुटवर्क अगदी जबरदस्त आहे. लेदर क्रिकेट अगदी आपण पाहिलं गेलं तर मंदार राणे हो इथून आपण पाहता लाईन चेक करतायत पंच सांगतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉल ना धावफलक जाऊन पोहोचेल ते 18-70 धावसंख्येचं 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मग सुरुवात देखील तशी होणं फार गरजेचं आहे आणि सुरुवातीच्याच पहिल्या ओव्हरमध्ये जे पॉवर प्लेचं षटक आहे त्याच्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना आपल्याला मंदार राणे पाहायला मिळतो आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आला. हो खोला टाकलाय हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. फिल्डर आले डायरेक्ट हिटचा चान्स. हो डायरेक्ट हिट झालीच नाहीये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे आणि पुन्हा एकदा साईक आपल्या स्वतःकडे ठेवली आहे ती म्हणजे मंदार राणेनं. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपण पाहताय 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पोची टीमच्या धावा आलात त्या मात्र 19. डगआउट मध्ये फक्त 11 प्लेयर असतील 9 प्लेयर असतील. बाकी सर्वांसाठी हे मुख्य व्यासपीठ आहे. तुम्ही या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनापासून सहर्ष स्वागत असेल आणि डगआउट मध्ये फक्त 9. कशेले टीमचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. टॉस झालाय आयोजकांशी संपर्क साधा. तुम्ही संपर्क जर का आयोजकांशी साधला नाही तर मैदानाच्या आतमध्ये जाता येणार नाही. हे इथले नियम आहेत. आयोजन कडक आहे आणि कारवाई देखील बेधडक आहे. त्याच्यामुळे नेहमी आम्ही देखील तुमच्या पाठी लागतोय. प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आयोजक आम्हाला सांगतायत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 1 ओव्हरमध्ये 19 धावा धावफलकावरती मंदार राणे सॅकिंग एंडवरती. नॉस्ट्राइक एंडवरती आपण पाहता निखिल राणे आणि गोलंदाजी मार्क वरती. ओ ऑन साइडला प्रॉपर टायमिंग बॉल हवाई सफर सीमा रेषेच्या पलीकडे काव कॉर्नरला क्लिअर केलाय. हरेश कराले सरांचा इशारा आला. षटकार.
गोलंदाजी मार्कवरती जय. देवचंदजी धुले साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती या. आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आमदार चषकामध्ये, दमदार चषकामध्ये. थोडस प्रेशर अगदी जर पाहायला गेलं ना तर आता गोलंदाजावरती देखील वाढू लागलाय. चोरावलेवरून जे कोणी मान्यवर ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की मग मुख्य मंचावरती या. परंतु इथे फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल स्टॉप करण्याच्या नादामध्ये इथे मात्र चौकार आलाय पोशीर टीम साठी. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मंदार राणे यांची तुम्हाला पाहायला मिळतीये. 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल. हरेशजी खांबाळे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29. 71 धावसंख्येचा पाठलाग करायचे. दुसरं षटक प्रगतीपथावरती 29 धावा पोशीर टीमच्या. हो, इथून पंचांकडे लाऊड अपील केली जाते. तोपर्यंत पंच सांगतायत 1 धाव आली आहे. कैलासजी कांबरी आणि नितेशजी राणे यांना देखील विनंती आहे की आपण या मंचावरती यायचं. सर डेलिबेट ओके. तर मान्यवरांचा सन्मान होता त्याच्यामुळे लक्ष तुमच्याकडे केंद्रित करताच आलं नाही. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये. चेक करतायत आमचे तिसरे पंच. पोझिशन आहे सर, ऍक्शन आहे. लेग बायची 1 धाव. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय निखिल राणे जे रोहित शर्माचे मोठे फॅन आहेत. आमचे 12वे प्रतिनिधी सांगतायत, परंतु आता बॅटिंग तशी करावी लागेल रोहित शर्मा सारखी. धावसंख्या धावफलकावरती पाहताय 30 धावा या धावफलकावरती आहेत. ओ, इथे देखील चुकी झाली आहे. एसटी रक्षक हनुमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न अगदी आपण पाहताना पुरेपूर केला, ड्राईव्ह देखील लगावली, परंतु बॉल हातात आलाच नाहीये. तोपर्यंत आपण पाहताय इथून सिंगल डाव कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले 31. 31 धावा धावफलकावरती आल्यात. जयचं हे षटक आपण पाहताय. जयचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 4 बॉल जयनं फेकलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 31. 20 बॉल आता 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. 20 बॉल 40 हे समीकरण आपल्याला इथून पाहायला मिळतंय. हो, अपील पंच इथून सांगतायत. हो, इथे फेकी खराब आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील पाहायला मिळतीये. 2 धाबा आल्यात लेग बायच्या स्वरूपामध्ये. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 33. 33 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रयत्न करतीये मोरिया 11 बार्ने टीम विकेटसाठी. खऱ्या अर्थाने जयचं कौतुक करायला हवं. जबरदस्त गोलंदाजी त्यानं आतापर्यंत केली आहे. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचं काम तो करतोय, कारण की धाबा अगदी जर पाहायला गेल्या तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झालात. 71 धावसंख्येचा बचाव करत असताना आता मात्र थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर. मोरिया 11 बार्नेट. मारुतीजी शेलके साहेब आपण यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, परंतु इथे बरोबर मंदार राणे यांचा फटका सूरज यांच्या हातामध्ये. काल विभाग प्रमुख चषकामध्ये सूरज तुम्ही गेले असता तर कदाचित 11,000 पेक्षा अधिक प्राइस तुम्हाला मिळालं असतं. षटकार आला आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 39 वरती जाऊन पोहोचलाय तो मात्र पोशीर संघ.
71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 39 पर्यंत आता पोहोचला तो पोशीर संघ. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आदरणीय कैलासजी कांबरी, बंटी राणे, राहुल राणे जे पोलीस पाटील आहेत पोशीर गावचे, आणि त्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. तदनंतर तेजसजी राणे, नरेशजी राणे आणि धनेशजी सोनावणे यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मंचावरती यायचं. आपलं आमदार चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती असेल की आपण या मंचावरती या. धर्माप्पा शेळके यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. मारुतीजी शेळके यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. माननीय सुजितजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुजितजी धुले साहेब यांचं या ठिकाणी सन्मान आपण पाहतो. माननीय रोशनजी दलवी साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते सुजितजी धुले सर यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. मायेची शाल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. मनापासून धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 18 बॉल मध्ये आता 32 धावसंख्येची आवश्यकता आहे पोशीर टीमला या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क होते आपण पाहता. जेडी आलेत, जगदीश जुले गोलंदाजी मार्क वरती. आता संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं जेडी यांच्यावरती आली आहे. कमी गतीने टाकला होता बाकम ध्यान, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न मंदार राणे वेगानं निघालेत आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. कॉलिंग दोघांकडे नव्हती. फेकी अचूक झाली असती, बॉल व्यवस्थित हातात आला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथे 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचलाय. या 2च्या साह्यानं 41 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणजे आता 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. उभाची कडा पाठीमागे चाललाय लॉंग स्टॉपला. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय लक फॅक्टर ओपन झालेत पोशीर टीम साठी. धावा मिळाला 4, आणखीन एक चौकार. आपण मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या विचार मंचावरती या आणि विचार मंचाची शोभा वाढवा. आडव्या बाटनं प्रहार चढवला. मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर आहे, डाऊन द बॉल पकडली, कॅच. पहिली विकेट आली आहे ती मात्र पोशीर टीमची फलंदाज बाद होतील. निखिल राणे पहिला ब्रेक थ्रू आलाय. आदरणीय जयराम शेठ धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2026 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 45 वरती. आता येणारे बॉल इथून शिल्लक आहेत 15 आणि धावा बनवायचे आहेत त्यामध्ये 26.
15 बॉलमध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता आहे, परंतु ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये मोरिया 11 बार्ने टीम होती ती विकेट त्यांना मिळाली आहे. पुन्हा एकदा खुला टाकलाय, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला, डीप मध्ये बॉल आलाय. तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर फक्त एकच धाव पाहायला मिळतीये. एका धाब्याने आपण पाहता धाव फलक जाऊन पोहोचले 46. स्लोवर चेंडू होता. आपण पाहिलं गेलं या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. भानुदाजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचंय. लगातार निर्धाव चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. जगदीशने चांगली गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड धावफलकावरती आपण पाहतोय. भानुदासजी धुले, विलासजी मोडक यांना विनंती करतो. संजय दादा तांबोली सरपंच साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आज आमचा सुमित खेळताना दिसेल आम्हाला मैदानावरती. 3 षटकानंतर तुम्ही कधी जाऊ शकता. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली ती या दरम्यान आपण पाहतोय वालखुजी माली साहेब, अनिलजी धुले साहेब आणि विलासजी दलवी साहेब मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. प्रति चेंडू 2 धावा प्लस या ठिकाणी बनवावे लागतील. चला थोडं फास्ट घ्या. अजूनही मॅचेस आपण पाहतोय बाकी आहेत. चोरावले विपक्ष कैशेरे, ही मॅच एक चुरशीची मॅच तुम्हाला पाहास मिळेल. कैसा कालमंत्र देत असताना सूरज कोंडिलकर. 12 चेंडू 25 धावा. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख गोलंदाजी. नितीन हा फलंदाज मैदानात गेलाय. धावा बनवाव्या लागतील. का धावांचा पाठलाग करायचा, इथं एक चेंडू निर्धाव खेळला तर आपण पाहतो संघाला घातक ठरू शकतोय. सलगता 3रा चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. बघा साईनाथ मुने यांनी जर आपण पाहतो यांनी सांगितलंय जर बार्ने टीम या ठिकाणी मॅच जिंकते ते 5,000चा कॅश प्राइज असेल. माननीय सचिन जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. सलग आपण पाहिलं गेलं या अगोदरच्या 3ऱ्या षटकातील 2 चेंडू निर्धाव पाहिले गेले. इथे 4थं षटक प्रगतीपथावरती आला. सलगचे पहिले 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी कर्जत पंचायत समितीचे विद्यमान सदस्य माननीय नितीनजी धुले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर आमचे बाबा अर्थात जयरामजी धुले साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. संपूर्ण मान्यवरांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. चोरवली टीम या ठिकाणी खेळते आणि खऱ्या अर्थाने वाकतचं मैदान आणि नितीनजी धुले साहेब यांचं खूप मोठं नातं आहे. जे हनुमान क्रिकेट संघाचे खऱ्या अर्थाने पाहतो पाठीराखे नेहमीच नितीनजी धुले साहेबांना आम्ही पाहिलंय ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. उर्फी चेंडू यापेक्षा कवारी जण पार केले. चेंडू सीमारेषे पलीकडे लेट गेला पण मैदानात त्याच्या बॅटमधून चेंडू थेट आला. तो लॉन्ड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार.
थँक्यू. तर मात्रण बैलाचे मालक या ठिकाणी उपस्थित झालेत संतोषजी गावडे. चला आपण पाहतोय जास्त वेळ घेऊ नका, बॅट्समॅनलाही विनंती असेल. 8 चेंडू चा खेळ बाकी आणि विजयासाठी आपण पाहतोय 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 15 धावा, जास्त वेळ घेऊ नका. मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे. मान्यवर या ठिकाणी बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो वाकसगाव एंड कडून गोलंदाजी करतोय. 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल झाला आहे. या चौकाराने थोडासा आगास केलाय. फुलटॉस चेंडू सूरज कोंडिलकर मैदानात गेला आणि त्याच्या बॅट मधून आला. पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. गेला मैदानात खऱ्या अर्थाने नेहमीच पोषी टीम कडून सलामीला असतो. चांगली कामगिरी KPL मध्ये पण ओपनिंगला असतो. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो ओपनिंगला खेळत असतो. पण आज पाहिलं गेलं आपल्या संघासाठी, संघाच्या हितासाठी थोडा बॅकफूट वरती राहिला आणि इथे पंच करत असताना मान्यवरांची या ठिकाणी आपण मान्य आली. आपण या ठिकाणी इथे मान्यवर या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान वाखसगावचे आपण पाहतोय एक पत्र पोलीस आपण अंकुशजी माली साहेब, त्याचबरोबर कर्जत पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आमचे दादा नितीनजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आपण बहुसंख्येने हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. दादा आपण आलात जरूर. इथे दादांचे परममित्र आणि आज चोरवल्यावरून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे सर्वांचं हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल. इथे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. मॅच दोन्ही तर्फ नितीन दादा चालली गेली, कधी बॅटिंग साईडने कधी बॉलिंग साईडने. मॅच मध्ये ट्विस्ट झाला, कहाणीमध्ये बदल झालाय. आता पाहुणे दमदार मैदानावरती आलात तर दमदार मॅच व्हायलाच पाहिजे. मयुराज थोडा नाराज झाला होता जेव्हा आमचा कॉम्बॉक्स मध्ये कॉमेंटेटर चेंज झाला. म्हणतो इथं धावा येतात थांबल्या. 4 चेंडू डॉट केल्यानंतर सूरज मैदानात गेला आणि त्याने खऱ्या अर्थाने पाहतो अग्रेसर झाला. अफलातून कामगिरी. 6 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज तयार. ओरपी चेंडू डिबेक्स्टा कव्हा रिझन मध्ये क्रॅकिंग शॉट. सूरजच्या बॅट मधून चेंडू निघालाय, जाऊन पोहोचलाय सीमा रेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सूरज मैदानात लेट गेला. सध्या तरी ताकद आणि मैदानात शेटपणा का असतोय दाखवत असताना एक सिनियर खेळाडू आहे संघाचा. आपण पाहतो आघाडीचा खेळाडू आहे. मैदान थोडा लेट जरूर गेला. का लेट झाला? काल जी पलसरीच्या मैदानावरती चुकी केली होती ती चुकी इथे करायची नव्हती. ओरपी चेंडू अजूनही आपण पाहतो 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा बनवायच्या आहेत. काली मैदानात पाहिलं मंदारने पलसरीच्या मैदानावरती 27 धावा बनवल्या होत्या. 69 धावांचा पाठलाग करत असताना तिथे चांगली कामगिरी संघ करत होता. आज पाहिलं गेलं तर आज 31 या वैयक्तिक धावसंख्येवरती आपण पाहतो मंदार खेळतोय आणि त्याला साथ देतो खऱ्या अर्थाने मैदानात लेट गेलेला हा सूरज.
22 धावेवरती खेळतोय. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका सूरजच्या बॅट मधून येतोय. A1 क्वालिटी या मैदानाला, या स्पर्धेला सलामी देणाऱ्या, स्पर्धेला मानवंदन करणारा हा बेहतरीन षटकार.